संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान सब बर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा चारों युग प्रताप तुम्हारा साधु संत के तुम रखवारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता राम रसायन तुम्हारे पासा सदा तुम्हारे भजन राम को पावे अंत काल रघुवर पुर जाए और देवता चित्तन धरई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल बीरा जय जो सत बार पाठ कर कोई झूठ ही बंदी महासुख होई तुलसीदास सदा हरि चेरा राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। रामांनी विप्रांना पुष्पहार आणि लाडू दिल्यामुळं सगळ्या श्रेष्ठ ब्राह्मणांमध्ये हर्षा आनंद झाला। देव मंदिरांची दरवाजी सुशोभित केली गेली आणि चंदन आणि जग याचे सडे घातले गेले। वेदपाठ जोरात सुरू झाले। सगळ्या नगरामध्ये हर्ष आणि आनंद याचे सगळे पाढे वाचले गेले। जवळपास कोणीही दुःखी नव्हतं, पण रामचंद्रांची माता आपलं अभिष्ट हे निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून नारायणाच्या ध्यानामध्ये मग्न होती। ध्यानामध्ये जे भगवंताचे भक्त असताना ते मंगल प्रसंग असो या अशुभ प्रसंग असो, दोन्ही प्रसंगाच्या वेळा भगवंताचं ध्यान करतात। आपलं काय होतं, मंगल प्रसंगाला आपण ध्यान करतो पण मन लागत नाही, मन सगळं मंगल प्रसंगात अटकलं असतं। आणि दुःख प्रसंगामध्ये ध्यान करतो पण मन दुःखात अटकलेलं असतं। ज्ञानी लोकांचं आणि परमभक्तांचं मन दोन्ही प्रसंगामध्ये अटकलेलं आहे। ते न्यायाधीश महाराज त्यांची गोष्ट आहे ना, की त्यांच्याकडे तो सांगायला आला की याच्यासमोर मी दिलेलं होतं, तर भगवान ज्या वेळा त्याच्याकडे साक्ष द्यायला गेले तेव्हा त्याला असं वाटलं की अरे असं होऊ शकतं, म्हणून राजीनामा देऊन टाकला न्यायाधीशपदाचा आणि न्यायाधीश महाराज म्हणून वृंदावनात काही वर्ष आयुष्य झालं। म्हणून माता साधनेमध्ये तत्पर होती। आजूबाजूला लोक तिला सांगायला गेलेले होते की रामाचा राज्याभिषेक आहे, तोही आनंद कानाने ऐकू येत होता, पण ती भगवंताच्या ध्यानामध्ये मग्न झालेली, त्याला अभिष्ट असं म्हणतात। सगळ्यांचं वचन ऐकल्यानंतर कौसल्या जागृत झाली आणि तिच्याजवळ कुब्जा आली
आणि कुब्जेने विचारलं की काय आनंद चालला आहे. अगं म्हणे महाराज दशरथांनी पुष्य नक्षत्रावर रामाला गादीवर अभिषेक करायचं ठरवलं आणि कुब्जा तिथून निघाली. त्या वचनानं ती घायाळ होऊन तिचं मन कुडकुडायला लागलं. कोणाचाही उत्कर्ष दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांचं मन तळमळ करतं. त्यांनी गाडी घेतली ना परवा 22 लाखाचे, मन कुडकुडायला. पेढे खातात गाडी घ्यायची पण मनामध्ये कुडकुड करत. त्यांचा मुलगा नोकरीला लागला, त्यांचाच कसा लागतो, पैसे दिले असतील ना. असं आहे. कैलास शिखरावर सुद्धा, गगनचुंबकी कैलास शिखरावर गेल्यावर सुद्धा ज्यांचं मन कुडकुडलंय, काय कैलास एवढं थंडगार, काय उपयोग याचा. तिथे गेल्यावर सुद्धा कैलास पर्वत पाहून आनंदित न होता मनामध्ये कुडकुडतात. त्याप्रमाणे कुब्जा. आता इथे काय शिकायचं आहे? कुब्जेच्या उदाहरणावरून काय शिकायचं आहे की ज्या लोकांच्या मनामध्ये ईर्ष्या, राग आणि द्वेष आणि लोभ असतो, अशांचं मन गंगेवर सुद्धा शांत होणार. म्हणून मन चंगा तो काठोट में गंगा, मन नहीं चंगा तो नासिक काशी में भी नहीं गंगा. मन चांगलं आहे. आपल्याकडे एक राज्यपाल होते, तुम्ही ओळखून घ्या नाव. सिंहस्थ काळ होता आणि ते गंगेवर आंघोळ करायला आले सिंहस्थाच्या पर्व काळात. आता राज्यपालाने एवढ्या गर्दीत आंघोळ करणं म्हणजे नवीन करणं, आणि ते हिंदू धर्माचे नव्हते. सगळ्या लोकांना अजून नाही म्हणे मला आंघोळ करायची. म्हणजे तुम्ही कसे करता? मी राज्यपाल आहे, राज्यपालाला जात नाही. त्यांना संकल्प सांगायला जो गुरुजी गेला त्याच्यावर नाशिककरांनी विरोध केला होता. तो म्हणे मी राज्यपालाला संकल्प सांगितला. तो हुशार होता, इतकं मन स्वच्छ. नाव सांगू? आलियावर जम. असं आहे. तो इतकं मन, आपण राज्यपदावर आहे, राजपद आहे, तर त्याचं मन हे ईर्ष्या, राग, द्वेष. इतक्या दिवस अयोध्येमध्ये राहून मंथरेचं मन शांत राहिलेलं नाही, तर अयोध्येतले सगळ्यांनी रामाला पाहिल्यावर सगळ्यांचं मन आनंदित झालेलं होतं. आता मागच्या जन्माची कुब्जा, दुसऱ्या जन्मामध्ये मंथरा. म्हणजे जन्म बिघडला. आणि ज्या वेळेस पुण्यनगरीमध्ये, म्हणजे अयोध्या ही पुण्यनगरी होती आणि मथुरा ही पुण्यनगरी. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका. त्या रामाच्या तेवढ्या सहवासामुळे कुब्जा म्हणून जन्माला आली, वाकडी झाली रामाचा द्वेष केल्याने. पण सेवा कोणाची करावी लागली? कंसाची. आणि त्या अवतारामध्ये कृष्ण रूपामध्ये दया आली म्हणून ओ मा म्हणून हाक मारलं. आईची मैत्रीण म्हणजे कोण? मावशी. आणि हात घातला, कड कड नीट करून दिली. मंथरा, मंथरा. आपल्या मनामध्ये सुखदुःखाचं मंथन चाललेलं असतं. हे घ्यायचं याच्यातून. आपण असं जर ज्ञान नाही घेतलं तर आपल्याला त्या गोष्टी वाटतील. हे काय आहे? तत्व आहे. आज एक बाई विचारायला आली होती ना, ती म्हणे तुम्ही कालच्या प्रवचनात बोलले
किंवा राशीला चौथा गुरु आहे तरी लग्न करून टाकावं, तिने लग्न ठरवून टाकलं मुलाचं, म्हणजे प्रवचनाचा फरक पडला. कारण गुरुबळ हे असं असतं. गुरु हा क्रोधी नाही आहे, त्याची उपासना केल्यावर तो चांगलाच आशीर्वाद. राहू केतू मंगळ यांचं चुकलं तर हे त्रास देतात, पण गुरु त्रास देत नाही. आणि जो गुरु कोपतो तो गुरुला उपद्रव केला तर तुम्हाला फळ मिळेल, पण गुरुने कोपणार. म्हणून त्यावेळेस इंद्रानं गुरुचा अपमान केला तर इंद्र हिमालयात चालले गेले, पण इंद्राला अपमानाचं फळ भोगावं लागलं. ती मंथरा अयोध्येमध्ये विपत्तीमध्ये आली आणि ती विचार करायला लागली की हे कसं सौभाग्य प्राप्त झालं. इष्टमध्ये अनिष्ट दर्शन झालं. परमात्मा कोण आहे? इष्टदैवत. इष्टमध्ये अनिष्ट दर्शन झालं. रामाच्या राज्याभिषेकाची ईर्ष्या तिच्या मनात आली. जसं काही लोक देवाचं दर्शन करतात, का हो कोणी दिला हा मुकुट आणला, म्हटलं बंबून आणला. लोकांना काय लागतं? पापाचं कमवतं आणि देवाला देतात. इष्टमध्ये अनिष्ट. दिल्ली लायसनचा भात केला आणि आपण जेवायला गेलो, हो एवढा महागायचा तांदूळ, त्याला काय कमी आहे? याच्यामध्ये त्याच्या मुंड्या मोडतो ना. म्हणजे भात खाता आणि इष्टमध्ये अनिष्ट. त्यावेळेस रोष भरणारी कुब्जा तिच्या कठोर वचनानं ती कैकेयीच्या मनामध्ये दुःख भरवण्याला सुरुवात करते आहे. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये ईर्ष्या आहे ते दुसऱ्याच्या मनात दुखलो. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबाबद्दल जर कोणी दुसरा वाईट बोलत असेल तर त्याचं ऐकायचं नाही. कारण आपलं कुटुंब हे आपलं इष्ट आहे. पण जेव्हा तुम्हाला कुटुंबामध्ये लोभ दिसतो त्यावेळेला तुम्ही तिसऱ्याचं अरिष्ट आपल्या मनात घेता. दुसरं उदाहरण, भगवान गोपाळकृष्णाला गादी द्यावी नंदराजाने, याच्याकरता सगळी प्रजा तयार झाली. नंदराजा म्हणे नाही, एवढा लहान आहे, त्याला गादीवर कसं बसवायचं? नाही म्हणे, आमचा कन्हैया म्हणे त्याने बोलावं, मी सांगेल त्याचे उत्तरं द्यावे. का इंद्राचा यज्ञ करू नये? म्हणे बाबा तुम्ही इंद्र पाहिला आहे? म्हणे नाही. मग ज्याला पाहिलं नाही त्याचा का बरं यज्ञ करता? देवाने प्रश्न. मग कोण पाणी पाडतं? म्हणे का गोवर्धन पाडतं. अशी उत्तरं दिल्यानंतर नंदराजाला आपल्या मुलाला सहमत. आपण तो म्हणतो कसाही असा जाऊ दे पुढे, कसाही असा जाऊ दे, होऊन जाईल पुढे हळूहळू. आजही पेपर फुटला. कॅन्सर असं आहे. म्हणून मंथरेनं मनामध्ये विचार केला आणि कुशल वचनानं कैकेयीशी गोड बोलायला सुरुवात केली. हे तुझं मी हितेशी आहे कैकेयी, तुझ्या मनामध्ये भेदभाव नाही, विषाद उत्पन्न करून घे. हे देवी तू सौभाग्यवती आहे. कुठल्याही कार्याचा आरंभ आणि विनाश लक्षात ठेव. रामाला राज्याभिषेक होतो आहे. हा समाचार ऐकून मी दुःखी झाली आहे, व्याकुळ झाली आहे. मी दुःखाच्या समुद्रामध्ये बुडाली आहे आणि तुला मात्र काहीही नाही. कैकेयी म्हणाली, अगं तुला काय दुःख असेल ते मला सांग, तुझ्या दुःखाची मी निरसन करेन. हे देवी तू राजकुलामध्ये उत्पन्न झाली आहे, एका महाराजाची राणी आहे, राजधर्म उग्रता आहे. तरी तुझा धर्म काय आहे ते लक्षात ठेव. राजा शट आहे, तो खोटं बोलतो,
त्याचं हृदय क्रूर आहे. त्याने भरत गावाला पाठवून राज्याभिषेक केला. भरताला बोलवायला पाहिजे होतं. चारी भावांना बसून राजा कोणाला सांगून करत नाही हे मंथरेला माहिती नाही. राजा स्वतःचं मत आपल्या पत्नीला सुद्धा सांगत नाही, कारण राजाच्या वचनाची वाच्यता फुटायला तुमची प्रश्नपत्रिका फुटते. राजाचं वचन असं नाही, नाही म्हणजे नाही आणि हो म्हणजे हो. आपल्या पत्नीला मुलांना सुद्धा राजे लोक सांगत नसत काय करायचं आहे सभेमध्ये. पण मंथरेला मात्र राजाचं वचन विरुद्ध वाटतंय, कारण मनामध्ये किलमिश आहे. राजा आणि पिता, राजा दोन पद आहे, राजाही आहे आणि पिताही आहे. आणि कुलाचा धर्म असा आहे सत्यवचनी आणि ज्येष्ठ पुत्रालाच गादी. त्यामुळे राजाला विचारायची काही गरज, भरत असो शत्रुघ्न असो या नसो, तुझं हृदय दूषित करण्याचं भरताला मामाच्या घरी पाठवून कपटानं राज्याभिषेक ठरला आहे. हे कैकेयी म्हणाली, अगं तसं नाही आहे, माझा राम हा गुणसंपन्न आहे. आता कैकेयी काय म्हणलं ते ऐका. तिचे विचार ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल पण कुसंगतीमुळे कैकेयी बिघडली, हे इथून शिकायचं आहे. म्हणून काही बाया ते भांडेवालीजवळ धुण्यावालीजवळ सुद्धा रडताना मी चांगल्या घराण्याची होती म्हणून इथे राहिली, तर त्या भांडेवालीजवळ बोलायचं नाही, हे समजायला पाहिजे. शेजाऱ्याबाईजवळ असं बोलायचं नाही, सहन करायचं. आज तुम्ही असं इकडे तिकडे बोलतात म्हणून त्याचा अप्रचार ताबडतोब होतो. अरे यांच्या घरात फूट पडली, मग तुमच्या घरातल्या उणीवा तुम्हाला लोक दाखवतात. पहा ती कशी वागते, ती कशी वागते, ती विचारते का कुठे जायला, तुलाच कसं विचारावं लागतं, असं पटवतात. म्हणून रामायण हे कुटुंब आहे. रामायण काय आहे, आणि राजा हा वसुदेव कुटुंब आहे. लक्ष द्या, आपल्याकडे हल्ली सरकार वसुदेव कुटुंब वसुदेव कुटुंब वसुदेव कुटुंब फार बोललं जातं. राजाचं घर म्हणजे कुटुंब नाही आहे, राजाचं राज्य म्हणजे कुटुंब. म्हणून शास्त्रीबाईंनी सांगितलं जय जवान जय किसान. दोन हे पोषक आहे. आणि निसर्गावर अवलंबून आहे. बसलाय हात बांधून, केव्हा केव्हा बी टाकून हात बांधून बसावं. आपण इकडे दिवाळी करतो ते जवान म्हणून ते म्हणतात, हे कैकेयी कुमारी तुला दुःखाची जाणीव नाही, तिथेही सुखात होती इथेही सुखात होती, पण तुला विचार नाही आहे. मंथरेचं वचन ऐकल्यावर सुंदर मुखवाली कैकेयी शय्येवरून उठली आणि हृदयात हर्ष आनंद झाला. शरद पौर्णिमेप्रमाणे तिला आनंद झाला. रामाचा राज्याभिषेक होणार आहे, अत्यंत संतुष्ट झाली आणि आपल्या गळ्यातली माळ मंथरेला बक्षीस म्हणून दिली. कुब्जा म्हणजे मंथरा, आभूषण फेकून दिलं ते. मंथरे तू आभूषण फेकते आहे, म्हणाले मी आभूषणाकरता तुझ्याबरोबर आलेले नाही, तुझ्या हिताकरता तुझ्या वडिलांनी तुझ्याबरोबर मला पाठवलं आहे.
आणि तुझं हित राजमाता होण्यात आहे. बा कसं पटवते. राम जर राजा झाला तर तू कौशल्याची दासी होशील, राजमाता होणार. राजमाता होण्याचं तुझं भाग्य पाहिजे आणि हे माझ्या विचारात आहे. आपण म्हणतो ना तुम्हाला पदावर बसलेलं पाहायचं आहे मला, तर योग असल्याशिवाय पद येत नाही. पहा पुष्कळ लोकांना थोडक्या श्रमात पद मिळतं आणि काही लोकांना श्रम करून सुद्धा मिळत नाही. कारण प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे. मग बऱ्याच लोकांना घरातही मान मिळत नाही, बाहेर मिळतो. काही लोकांना घरातही मिळतो आणि बाहेर. आज मान नावाचा शब्दच राहिला नाही. कोणी कोणाचा अपमान करून मानापमान नावाची गोष्ट राहिली नाही. नाटक आहे मानापमान. श्रीराम आणि भरत याच्यामध्ये मला भेद नाही आहे. रामाचा अभिषेक म्हणजे भरताचा अभिषेक आहे. कैकेयी सांगते आहे, हे मंथने तुला प्रिय वस्तू दिल्यावर सुद्धा योग्य वाटत नाही. रामाचा राज्याभिषेक झाला पाहिजे, मला आनंद आहे. मंथनेनं कैकेयीचे विचार ऐकल्यावर कैकेयीची निंदा केली आणि आणखी फेकलेलं रत्न उचलून पुन्हा फेकून दिलं. त्या दिवशी कैकेयीचं एकच काम होतं की तू इथून आता तुझ्या घरी चालली जा, कारण राजपत्नी होती ती. पण कालाच्या योगामध्ये ते मान्य, म्हणून सगळ्यापेक्षा काळ हा बलवत्तर आहे. कालाय तस्मै नमः. हे राणी, तू नादान आहे, तुला अजून ज्ञान नाही. हे देवी, संकट पडल्यावर शोक करशील तशी तुझी अवस्था होईल. तुला दुर्बुद्धी आहे आणि दुर्बुद्धीने अतिशोक होतो. हे राज्य भरताला मिळायला पाहिजे, कारण राज्य हे भोगवस्तू आहे. याचा अधिकार समान पाहिजे. म्हणजे चारही पुत्रांना, असं 4 पुत्रांना राजा कसं करतील. कारण मंथरा अज्ञान आहे, तिला राज्यसभेचं ज्ञान नाही. आपल्याकडे सुद्धा अजून प्रजा किती अज्ञानी आहे. राज्यसभा, लोकसभा, विधानसभा काहीच कळत नाही लोकांना. हे आता लोक निवडून गेले, आता काय मतदान झालं नाही, कसे काय निवडून गेले. आता हे ग्रामपंचायत, म्युन्सिपाल्टी, जिल्हा परिषद याच्यातून हे नेमची निवड झालेली आहे. लोकांना कळत नाही. म्हणून नागरिक शास्त्र समजलं पाहिजे. पूर्वी 2-2 मतं द्यावं लागलं, एवढा एकच मत आहे म्हणे. तेव्हा सगळं एक इलेक्शन एका वेळा व्हायचं. आता उद्या प्रत्येक राज्याचं वेगवेगळं होतं. एका वेळा जो माहोल तयार होतो ना, तो असा भेदाभेदाने तयार नाही होत. आणि त्यावेळेला संघटित राज्य येतं. वेगवेगळं केलं की संघटित येत नाही. म्हणून महाबाहू लक्ष्मण हा सुद्धा हृदयानं शुद्ध आहे, भरत शुद्ध आहे आणि शत्रुघ्न पण शुद्ध आहे. हे भामिनी, तुझ्या डोक्यामध्ये असे विचार कसे आले. रामाला सोडून भरताला राज्याभिषेक द्यावा असं कैकेयी मंथरेला म्हणते. श्रीराम समस्त शास्त्राचे ज्ञात आहे, कैकेयी सांगते. विशेषतः क्षत्रिय राजनीतीचे पंडित आहे, समाजिक आहे, कर्तव्याचं पालन करणारे आहे आणि
राम माझाच पुत्र आहे असं नाही, पुतण्या सुद्धा पुत्रच आहे. सावत्र मुलगा सुद्धा पुत्रच आहे. शास्त्रामध्ये सुद्धा आईला पाणी दिलं आणि जर दुसरी आई असेल तर तिचं नाव घ्यावं सापत्न माता. तर्पणात सुद्धा उल्लेख आहे. जर सापत्न मातेला पाणी नाही दिलं तर वंशामध्ये गडबड होते. स्वतःची आई गडबड करणार नाही, पण सावत्र माता मृत्यूनंतर गडबड करेल, कारण तिला द्वेष वाटेल की मला मानत नाही. म्हणून मागून गेलेलीचं पान आधी पूजावं लागतं आणि पहिली गेली तिचं नंतर पूजावं लागतं श्राद्धामध्ये. कारण सापत्नाला धीर राहत नाही, जन्मजातीला धीर राहतो. स्त्रियांना मंगळसूत्राबरोबर सवत घालावी लागते गळ्यामध्ये. 3 पदं असतात, 2 मंगळसूत्र आणि 1 सवत. म्हणून वास्तविक कौशल्या सौभाग्यवती आहे, तिला पुत्र झालेला आहे पुष्य नक्षत्रावर, आणि त्याचं उद्या पुष्य नक्षत्रावर अभिषेक आहे. निष्कंठ राज्य चालवेल तो, माझा विश्वास आहे, राजाचा विश्वास आहे. तू दासी असून असं अभद्र का बोलते? रामचंद्राबद्दल अंतपुऱ्यामधल्या कोणत्याही स्त्रिया आणि सीतेबद्दल, उर्मिलेबद्दल, भरताबद्दल कोणीही अपशब्द बोलणार नाही. तुला कुठून शोक आला हा? मंथरा अत्यंत अप्रसन्न झाली आणि म्हणाली, वाह वाह, कैकेयी रामाच्या गुणाच्या प्रशंसा करते. श्रीराम धर्मज्ञान, गुणज्ञान, जितेंद्रिय, कृतज्ञ, सत्यवादी आणि पवित्र आहे. ज्येष्ठ पुत्र आहे, युवराज आहे, दीर्घजीवी आहे, भावांना सांभाळणार आहे. म्हणून श्रीरामाचं राज्य हे श्रेष्ठ राहणार आहे. मंथरेचं मन काही शांत होईना. भविष्यामध्ये राम जगाचं कल्याण करणार आहे, काही सांगते. याकरता माझा भरतसुद्धा आदराला पात्र आहे, माझा लक्ष्मणसुद्धा आदराला पात्र आहे, आणि माझा शत्रुघ्नसुद्धा, कौशल्या आणि सुमित्रा ह्यासुद्धा आदराला पात्र आहे. श्रीरामाला राज्य मिळतं आहे म्हणून भरताला दुःख होणारच नाही, शत्रुघ्नाला दुःख होणारच नाही, लक्ष्मणाला दुःख होणारच नाही. तू काय बोलते राणी? तू मूर्खवत भाषण करते आहे. तू दुःखाच्या महासागरामध्ये डुबते आहे. मी तुझी चिंता करते आहे आणि तू मात्र मला ब्रह्मज्ञान सांगते आहे. हे कैकेयी कुमारी, रामचंद्र राजा झाल्यानंतर तुला तुझं पद मिळणार नाही. हे भामिनी, राजे लोक बहु स्त्रियांचे उपभोग घेतात. आता तिने तिकडे बदलवलं. बघ, दशरथ राजा 3 राण्या गेल्या, राम करणार नाही गजावर. आता इथे देवाने एक पत्नी व्रत, एक वचन आणि सत्यवचन स्वीकारलेलं आहे, आणि ही विरुद्ध पटवते. हे पुत्रवत्सले, तुला प्रसाद देताना आधी तुला दिला होता का बरं? तुझ्यापासून मी का सुरू केलं? आणि तू प्रसाद घेतला आणि तुझा प्रसाद मग गाडीने का बरं नेला? तर तू पुत्रवत्सल नाही दे, तिच्यातला भाग तुला मिळालेला आहे म्हणून भरत तिकडचा आहे. आपस पटवते. चार भाग केले ना, एक पिंड गेला. तिला काय माहिती की हा कोण येणार आहे? महारुद्र.
म्हणून हे भामिनी परमसुंदरी कैकेयी, राजे लोक ज्येष्ठ पुत्राला अधिकार देतात असं सांगितलं आहे, पण ज्येष्ठ पुत्र तुला नाही दे, तुला तर तिच्यातला भाग दिला आहे. हे पुत्रवत्सले, पुत्राचं राज्याचा अधिकार आणि सौतीच्या मुलाचा राज्याचा अधिकार यात फार फरक आहे. जेव्हा उपभोगशील तेव्हा कळेल. छोट्या अवस्थेमध्ये भरत मामाच्या घरी गेलेला आहे. आता लग्न झालं आहे, छोटा नाही आहे, पण ती पटवते आहे. आता आपण याच्यातून काय घ्यायचं? केव्हाही व्यवहार करताना दोन मुलं दोन्ही सुनासमोर ठेवायचं. एक सून माहेरी गेल्यावर तुम्ही जर निर्णय घेतला, ती म्हणलं मी कुठे होती, माझी कुठे संमती आहे. म्हणून घरामध्ये व्यवहार करताना सगळ्यांना साक्ष ठेवून व्यवहार करावा हे रामायण शिकवतं. नाही केला, भरताला ठेवलं समोर तर गोंधळ झाला. निर्णय मांडायचा आणि सगळ्यांमध्ये ठराव मंजूर करायचा. आपल्याकडे असे नेते होते, 11 वाजेची वेळ द्यायची आणि क्यूला सांगायचे गडाळ एक तास पुढे करून ठेव, बाकीचे येतील तोपर्यंत ठराव मंजूर करून टाकायचे. संस्थेचं गडाळ 11 वाजले होते, आम्ही ठराव घेतला तेव्हा, आम्हाला माहिती. ते बाकीचे अजून 1 तास आहे 1 तास आहे, जाऊ जाऊ सहाय्य करून टाकलं. आपला ठराव मंजूर, बिनविरोध, विरोधी बाहेर. कारण कूटनीती असते, याला काय म्हणतात, कूटनीती. राजे लोकांना कूटनीतीचा केव्हा केव्हा जनहिताकरता स्वीकार करावा लागतो. म्हणून तू मूर्खवत, तुला समजत नाही. कैकेयी कुमारी, हे भामिनी, तुझा पुत्र सिंहासनावर बसल्यावर काय आनंद होईल हे तुला आता कळणार. हे पुत्रवत्सले, राज्याचा अधिकार तू दूर करते आहे, याकरता मी तुझी हितेशी आहे. एवढ्या संपूर्ण अयोध्येमध्ये तुझ्या बाजूने हितेशी विचार करणारं कोणी नाही, मीच आहे. नंतर माझा जीव तुझ्यात पटतो म्हणून तुला सांगितलं, नको ऐकू, माझं काय जाणार आहे. आपण बी असंच पटवतो ना. तू नुसती काम करते, मोठी माय मोठी माय मोठी माय, बाकीचे कसे आराम करता. आपल्याला लोक असं पटवतात. तिचे पोरे म्हणतात, मोठी आई तुझ्या हातची भाजी चांगली लागते, तुझ्या हातची भाजी लागते, तुला करायला लावता. पोरं बी कसे आईचे भाजी असं पटवतात. सिद्धांत लक्षात ठेवा. म्हणून व्यवहार हा जेवढा शुद्ध करता आला तेवढा करीत राहा. अशा प्रकारे रामाचं राज्य निष्कंठ होईल आणि भरताला आणि तुला मात्र यातना भोगाव्या लागत्या. अशा प्रकारे अरण्यामध्ये लाकडावर लाकूड घासलं गेलं की जंगल सगळं जळतं, त्याप्रमाणे होणार आहे. सुमित्रा कुमार लक्ष्मण हा रक्षा करणार आहे रामाची, कारण दोघांमध्ये भातृप्रेम आहे. कैकेयी म्हणाली तसंच भरत आणि शत्रुघ्नामध्ये सुद्धा भातृप्रेम आहे, तुम्हाला शिकवू नका म्हणे. ते तुझे आहे आणि ते तुझे नाही, भेद केला. म्हणून संत काय म्हणतात, भेदाभेद अमंगळ. पण आपण तर भेदालाच मंगल म्हणतो. आमचंच खरं आहे, माझं गोडून जाऊ दे पुढं. म्हणून राम लक्ष्मण किंचित कोणाचं अनिष्ट करणार नाही. रामचंद्र महाराज महलामध्ये राहतात आणि तुझे मुलं महलात नाही राहत. भरत धर्मानुसार चालणार आहे, त्याला राज्य प्राप्त झालं पाहिजे. कैकेयी म्हणाली
अगं भरताच्या मनात राज्याची लवलेशच नाही आहे ना. त्यालाही माहिती आहे की मोठा भाऊ गादीवर बसतो. अगं किती झालं तर सावत्रपणा येईलच. या वनामध्ये सिंह व्याघ्र ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे या संसारामध्ये सुद्धा लोभ, क्षोभ, ममता हे सगळे व्याघ्रच आहे. याच्यामुळेच हा संसार चालतो. कैकेयीने तिरस्कार करून मंथरेला झटकून दिलं आणि मंथरा धाड दिनीत पडली खाली आणि कैकेयी तिला विणवायला लागले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाय घडली से पडविले वाटे दाता गंगा स्नाना मस्तकी भोजना मागती तुप पाव शेर पडिला